संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीचं आज मतदान होतं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं पाहायला मिळतं. मी सध्या 7 नंबर या प्रभाग क्रमांकाच्या बूथवर केंद्रावरती उभा आहे आणि इथं जर पाहिलं तर तुम्ही ह्याच मतदारसंघामध्ये याच प्रभागामध्ये निलेश राणे यांनी जे भाजपचे उमेदवार आहेत समीर नलावडे यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते की याच ठिकाणी 169 हे दुबार मतदार झाल्याची नोंद आहे ती करण्यात आली होती. जवळपास एका घरामध्ये 30-30, 40-40 असे मतदारांची नोंद असल्याचा दावा जो आहे तो मात्र निलेश राणे यांनी केला होता. त्यामुळे हा जो प्रभाग आहे तो मात्र सध्या सेन्सिटिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या प्रभागाकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं. जवळपास आज 1 नगरपंचायत आणि 3 नगरपरिषदेचं मतदान होत असताना जवळपास 57,000पेक्षा जास्त हे मतदार जे आहेत ते मतदान करताना पाहायला मिळणं. त्यामुळे कोण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोण बाजी मारणार ह्याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतं. जर एकीकडे भाजप आहेत आणि दुसरीकडे सर्व पक्ष एकत्र असलेलं पाहायला मिळतं. कणकवलीमध्ये जर पाहिलं तर शहर विकास आघाडी आणि भाजप असे आमनेसामने आलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे इथे नक्कीच पालकमंत्री नितेश राणे यांची प्रतिष्ठा आहे ती मात्र पणाला लागलेली पाहायला मिळते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची नेत्यांची जी प्रतिष्ठा ज्या भागामध्ये निवडणुका होतात जिथे नगर परिषद त्याच्या भागामध्ये नेत्यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागताना पाहायला मिळते. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.